नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फेरफटका करणार आहोत दादर गोखले रोड दक्षिण या दादरमधील एका प्रसिद्ध रोडचा। आणि मी आत्ता जिथे आहे ती आहे इराणी बिल्डिंग आणि इराणी बिल्डिंगचा पुरातन असा लाकडाचा जिना। परळ रेल्वे स्टेशनला आलो आणि ब्रिज क्रॉस करून पश्चिम भागात प्रभादेवीला उतरलो। सेनापती बापट मार्ग ओलांडत असताना गोल गोल गगनचुंबी इमारती बघत पोचलो धन मिल नाका बस स्टॉपवर। इथून मी जाणार आहे उत्तर दिशेत, पण आधी लागेल गोखले रोड दक्षिण आणि मग लागेल गोखले रोड उत्तर। पुढे आलो आणि लागला देवीदास गोविंदराव खेडेकर चौक। थोडंच पुढे आहे धनमिल नाका। माझ्या मते ही परळ बस डेपोची मागची बाजू आहे। परळ बस डेपोकडे पाठ केली की बस डेपोच्या समोर दोन टोलेजंग इमारती दिसतात। त्यापैकी डावीकडची उंच बिल्डिंग आहे रुस्तमजी क्राउन आणि उजवीकडची जी बिल्डिंग आहे ती आहे मोतीलाल ओसवाल टॉवर। ही जी झाडं दिसत आहे त्याच्या आतमध्ये आहे परळ एस टी डेपो। आणि ही जी समोर जी दिसते ही आहे इराणी चाळ। हा आहे अत्यंत बिझी असा कामगार नेता मनोहर फाळके चौक। आणि हा जो आडवा रस्ता आहे तो रहिमतुल्ला सयानी मार्ग। आणि हा जो आडवा जो रोड आहे हा पुढे जाणारा हा आहे गोखले रोड। गोखले रोडवर ही इराणी चाळ आहे आणि एकदम प्रभादेवी आणि दादर याच्या आपण अगदी केंद्रस्थानी आहोत। ही मागे दिसते ती आहे इराणी चाळ आणि या इराणी चाळीच्या समोर आहे जय हिंद लंच होम। हे जय हिंद रेस्टॉरंट सी फूडसाठी प्रसिद्ध आहे। याच्या अजून 3 शाखा आहेत आणि बॉलिवूडचे सितारे इथे आवर्जून भेट देत असतात। याच रस्त्यावर 100 वर्ष जुनी आनंद विठ्ठल प्याऊ आहे। प्याऊ म्हणजे पाणपोई। ही प्याऊ बनवायला पोरबंदर दगड वापरला होता। या पाणपोईचा महानगरपालिकेने नुकताच जीर्णोद्धार करून वारसा जतन केला आहे। गतवैभवाची साक्ष देणारी ही पाणपोई दादरच्या वैभवात भर टाकते। इथे त्या पाणपोईच्या मागे बनवलेल्या म्युरलमध्ये तुम्हाला दिसते ट्राम, मासे विक्रेती महिला, व्हिक्टोरिया घोडागाडी, महानगरपालिकेची इमारत, राजाबाई टॉवर आणि फ्लोरा फाउंटन।
या इथे आहे ती प्याऊ आहे, प्याऊ. आणि इथे जी दक्षिण विभाग संपतो, समोर एक काकासाहेब गाडगे मार्ग हा तिकडनं येतो आणि हा जो गोखले रोड हा क्रॉस करून पलीकडे जातो. तिकडे आहे खेड गल्ली. समोर आहे त्या चौकाचं नाव आहे बाबू भल्लन सिंग चौक. आणि त्याच्या समोर आहे तिथे आहे तो गोपीनाथ चव्हाण चौक. या बिल्डिंगचं नाव आहे गणेश भुवन. इथे जी दक्षिण विभाग संपतो. गणेश भुवनच्याच बाजूला हे गोपाळ भुवन ही 1923 सालातली चाळ. वैभवच आहे. हा गणेश भुवन इमारतीचा लाकडाचा जिना आहे आणि या भागाला सैतान चौकी असं पण पुरातन नाव आहे. या रोडला 3-4 नावं आहेत. कैलासवासी, सीताराम शेठ चव्हाण मार्ग, काकासाहेब गाडगे मार्ग आणि खेड गल्ली असं पण म्हणतात. मी गोपीनाथ चव्हाण चौकामध्ये आणि या चौकामध्ये अशी लाकडाचे काय म्हणतात ते दरवाजे असलेली दुकानं अजूनही शाबूत आहेत. जुन्या दादरची आठवण करून देणारी ही दुकानं आहेत. ही समोर आहे नाताळवाला बिल्डिंग आणि त्याच्या ऑपोजिट साईडला गोखले रोडवर आहे श्री जाखादेवी मंदिर. पुरातन असं जाखादेवी मंदिर आहे, 100 वर्ष जुनं आणि याला मोठा असा इतिहास आहे. जाखादेवी बस स्टॉप आहे आणि पुढे जाखादेवी चौक आहे आणि जाखादेवीचं मंदिर आहे ते कवळीवाडीमध्ये आहे. माझ्या मागे बिल्डिंग दिसते, त्या बिल्डिंगचं नाव आहे रघुराज भवन. हा आहे जाखादेवी चौक आणि या अर्धवर्तुळाकृती कॉर्नरला, रस्त्याच्या कॉर्नरला अर्धवर्तुळाकृती हे ब्रिटिशांनी ठरवून दिलेले नॉर्म्स आहेत की तुम्ही रस्ता असेल, जंक्शन असेल तर तुम्ही अशा अर्धवर्तुळाकृती इमारती बांधल्या पाहिजेत. आणि जाखादेवी चौक आहे आणि ही इथे त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. जाखादेवी चौक. आणि जाखादेवी चौकातच आहे प्रसिद्ध असं हॉटेल विश्व भारत. हे हॉटेल विश्व भारत या परिसरातील सर्वात बऱ्यापैकी जुनं हॉटेल आहे. 100 वर्ष असेल, माहिती नाही मला किती आहे. आणि आमचे कोणीतरी सबस्क्राईब होते, त्यांनी सांगितलेलं आहे की विश्व भारत परिसराचं तुम्ही व्लॉग बनवा, म्हणून मी हा बनवतो आहे. बिल्डिंगचं नाव आहे रघुराज भवन, हॉटेल विश्व भारत आणि जाखादेवी चौक आहे हा. इथे बोर्ड आहे दत्ता राऊळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. गणपती अजून 3 दिवसावर आहेत. वर्ष 79 आणि दत्ता राऊळ मैदान आतमध्ये आहे. आणि हा इथे जाखादेवी चौक समोर आहे हॉटेल विश्व भारत. आणि इथे ट्रॅफिक बघा, रविवार असून सुद्धा मस्त ट्रॅफिक आहे. हे आतमध्ये आहे छोटंसं दत्ता राऊळ मैदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप तर लागलेला आहे. आचार्य रावसाहेब ना. म. काळे मार्ग, दत्ता राऊळ मैदान. आणि हा परिसर एकदम शांत आहे.
हे जंक्शन हे बाबूराव परुळेकर रोड आणि हा जो गोखले रोड आहे ते जंक्शन आहे आणि तिथे आहे मुंबई पब्लिक स्कूल, ही BMCची शाळा आहे आणि आतमध्ये नामदार गोपालकृष्ण गोखले माध्यमिक विद्यालय नवभारत शिक्षण संस्थेचं. आता एक शाळा आहेत का 2 शाळा आहेत या मला माहिती नाही आहे, पण ही BMCची शाळा आहे एकदम मस्तवाली. गोखले रोडवरची विशाल अशी भासणारी आणखीन एक इमारत म्हणजे सर्वोदय ट्रस्ट बिल्डिंग. या बिल्डिंगचं खास वैशिष्ट्य म्हणजे अर्धवर्तुळाकृती भव्य प्रवेशद्वार असं आता क्वचितच बघायला मिळेल. आतमध्ये असलेल्या प्रोफेसर VS आगाशे रोडवर 1943 साली स्थापन केलेलं पुरातन शिवलिंग मंदिर आहे. हे मागे आहे पोर्तुगीज चर्च आणि इथे नामदार गोपाळकृष्ण गोखले दक्षिण मार्ग संपतो आणि उत्तर चालू होतो. या दिशेमध्ये गोखले मार्ग उत्तर इथे चालू होतो. गोखले रोड दक्षिण आणि गोखले रोड उत्तर. आता इथे हा गोखले रोड उत्तरचा बोर्ड आहे. इथे गोखले रोड उत्तर चालू होतो. त्याची खूण म्हणजे मदर इंडिया हॉटेलची बिल्डिंग आणि ही बिल्डिंग हे जिलानी बिल्डिंग आहे. ती खूण आहे गोखले रोड उत्तर आणि दक्षिण याचं जंक्शन. समोर आहे दत्तात्रय निवास इमारत. समोर आहे प्रबोधनकार ठाकरे चौक आणि पोर्तुगीज चर्च. अशा तऱ्हेने गोखले रोड दक्षिण दादर याशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.